रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। नवी मुंबई पोलीस हद्दीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। अक्षता म्हात्रे, यशस्वी शिंदे या दोन भगिनींच्या दुर्दैव भयानक प्रकरणानंतर ताजे आता न्हावे येथील श्रद्धा भोईरवरती हल्ला। यामुळे खरंच मुली सुरक्षित आहेत का? पोलीस यंत्रणेचा वचक नागरिकांवर राहिला नसल्याचं दिसत आहे। आज दिनांक 29 जुलै रोजी न्हावे पोलीस ठाण्यासमोर गावातील नागरिकांनी येऊन या घटनेचा निषेध केलाय। आरोपीला गावातून ढिंड काढून भर चौकात फाशी देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी शिवसेनेच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला सरचिटणीस भावना घाणेकर आदींसह अनेक नेते उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करत पोलिसांकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। यांच्या माध्यमातून आम्ही इथे आलो। इथे आल्यानंतर 2-3 प्रकारचे इथल्या इथेच घडलेले आणि वारंवार महिलांवर अत्याचार होत आहेत। त्याच्यामध्ये विकृती, एक जी विकृती निर्माण होते समाजामध्ये, हाताला काम नाही, घरामध्ये खाणारी तोंड वाढलेली आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशन मधनं ही तरुण मुलं ही जास्त बिघडत चाललेली आहेत। या इथे आता आम्ही पोलीस स्टेशनला आल्यानंतर हेही कळलं की इथे चरस, गांजा मोठ्या प्रमाणामध्ये गादीवर विकले जात आहेत। मला वाटतं पोलीस त्यांच्या पद्धतीने नक्की काम करतायत, पण त्यांना जो एक फ्री हँड काम दिलं पाहिजे, कारण चरस गांजा विकणं हे वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांमध्ये असतं आणि मग नक्की त्यांना अभय कोण देत आहे? तर चरस गांजाच्या लोकांना अभय कोण देत आहे? का असं होत आहे? आपल्या या म्हणजे पुण्यामध्ये तर सर्रास घडतंय, पण आता हळूहळू हे लोण सगळ्या शहरांमध्ये यायला लागलंय। त्यामुळे मला असं वाटतं ज्या घडल्या महिलांच्या घटना, त्या घटना ना कुठल्या एका समाजाच्या असं नाही। ज्या महिलेवर पुजारांनी अत्याचार केले ते वेगळे, ह्यानी हा वेगळा समाज। इथे समाज न घेता, इथे कुठलंही राजकारण न आणता विकृत प्रवृत्तीला आणि त्या प्रवृत्ती का वाढते याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस हजर असेलच असं नाही, पण एक कायद्याचा भाग आहे, तो भाग कमी होतोय हे मात्र निश्चित आहे। कालचा मोर्चा हा उत्स्फूर्त होता। प्रत्येक महिलेला वाटत होतं हे संकट माझ्या पण घरात येत आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना आखली त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत। त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया देणं बरोबर नाही। मला उलट माननीय मुख्यमंत्र्यांना तेच सांगायचं आहे की साहेब, यांच्या सुरक्षा करा, रक्षण करा। 1500 रुपयांनी काही नाही होणार आहे। 1500 रुपये मिळतील नाही मिळतील ते त्यांचं त्यांना माहिती, पण आज त्या ज्या महिला तुमच्याकडे एका वेगळ्या आशेने बघतायत की आम्हाला ती सुरक्षा मात्र वाऱ्यावर लागलेली आहे, एवढं निश्चित। पुन्हा तर मोठं भंडार झालंय। पुण्यानंतर आता हळूहळू हे लोन सगळीकडे पसरायला लागलेलं आहे। गाद्यांवर जर चरस आणि गांजा मिळणार असेल तर मात्र फारच कठीण आहे सगळ्यांना जगणं आणि म्हणूनच मागणी आमची तीच आहे, प्रत्येकाच्या हाताला काम द्या। म्हणजे रिकामं डोकं सैतानाचं घर असतं ते होणार नाही। हाताला काम दिल्यामुळे लोक बिझी राहतील, मोकळी मुलं आहेत, मोकळ्या मुली आहेत, शिक्षण घेऊनही त्यांना कामधंदा नाही, त्यामुळे जास्त प्रकार हे घडतात असं म्हणणं आहे। काय सांगाल? आपण कालही पोलीस स्टेशनला भेट दिली होती, आजही भेट दिली होती आपल्या शिष्टमंडळाने, एकंदरीत या घटनेबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम या घटनेचा आम्ही सगळी मंडळी, इथले सगळे नागरिक तीव्र निषेध करतो आणि नुसतं निषेध न करता आपण या घटनेच्या किंवा ही जी घटना घडली याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे। तर याच्या मुळाशी एकच जे आम्हाला दिसतंय की जे कॉलेजेस किंवा जे भारताच्या कानाकोपऱ्यातून शिकण्यासाठी पनवेल उरण इथे आलेले आहेत, तर यांना आपल्या आई वडिलांनी विश्वासाने पाठवलेलं आहे आणि इथे जे चरस गांजा विकायला बसलेले आहेत ते सर्रास चरस गांजा विकत आहेत। आज तुम्ही बघाल ही नवीन ट्रेन, लोकल ट्रेन चालू झाले, बामणडोंगरी, खारकोपर रेल्वे स्टेशन उरण, इथे तर डायरेक्ट बाहेरून मानपूर आणि इकडनं लोक येत आहेत
चरस गांजा विकतात आणि पुन्हा ट्रेनमध्ये परत जातात. त्यामुळे हे चोर सापडणं पण कठीण होणार आहे. आणि काही ठिकाणी तर आम्ही स्वतः नवीन पनवेलला तुम्ही बघितलं उद्ध्वस्त केलेत, की इस्त्रीवाला, पानवाला किंवा छोटेसे जे चहा वडा मिळतो अशा टपऱ्या काही ठराविक याच्यामध्ये देखील आम्ही पिशव्याच्या पिशव्या काढून दिलेल्या आहेत. त्यामुळे या मुळाशी जाणं आपल्याला गरजेचं आहे. आणि एवढं वाईट कृत्य जे कालचं उरणचं यशस्वीचं आपण बघितलं, सेम कोपरकर्ण्याला झालं आणि आजची तिसरी घटना जी नाव्यामध्ये घडली. म्हणजे कुठेतरी आपल्याला आता एकत्र होणं गरजेचं आहे. राजकारण भाग वेगळा झाला, परंतु समाजासाठी आणि सर्व समाजांसाठी आपण एकत्र येणं आज काळाची गरज होऊन ठेवली असं मला वाटतं. आत्ताच आमचे पोलीस आयुक्त धरंदे साहेबांबरोबर बैठक झाली. त्या ठिकाणी आम्ही मागणी केली, या राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे साहेब ही बैठक घेतली. त्याच्यामध्ये पोलिसांना आम्ही सांगितलं, धरंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय, आम्ही पोलिसांना मार्गदर्शन करताना एवढं सांगितलं की आपण आता हे उरण पनवेल आता औद्योगिकदृष्ट्या वाढत चाललेलं आहे आणि कुठला नागरिक कुठे येऊन कसा प्रवास करतो कोणाला कळत नाही. त्याच्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार असतील, तरुण पिढी बिघडत असेल, यांना आपण मार्ग काय, तर त्यांनी सांगितलं का प्रथम महिलांना जर सुरक्षित ठेवायचं असेल तर महिलाला स्वतः कळायला पाहिजे की 112 नंबरवर आपण स्वतः कॉल करायचा. त्या ठिकाणी निर्भया पथक म्हणून आम्ही स्थापन केलेलं आहे. आणि तुम्ही एक ॲज अ एक्झाम्पल म्हणून तुम्ही एक 15-20 महिलांनी 112ला फोन करा. आमची जर त्या ठिकाणी 15-20 मिनिटामध्ये आमची टीम पोचली नाही तर आमचा पथक काम करत नाही असं तुम्ही आम्हाला समजा. पण तरीसुद्धा आज जी परिस्थिती आहे की महिलांवर अत्याचार होत असताना एखाद्या समाजाची विकृती जेव्हा असं काम करतो तेव्हा महिलांनी सक्षम राहणं हे अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला महिला जाळ्यामध्ये फसतात. आता तिथं त्यांनी सांगितलं का तरुणी कॉलेजमध्ये शिकायला येतात, कॉलेजचा एखादा पिरियड ते घालवतात आणि कुठेतरी मौज मजा करत असतात आणि त्याच्यामुळे हा प्रकार वाढत चाललेला आहे. उरणमध्ये आत्ताच रेल्वे चालू झाली. रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला ते विक्री होते, चरस गांजा ब्राऊन शुगर, ते निघून जातात आणि त्याच्यानंतर इकडचा जो तरुणी बिघडत असते. आणि म्हणून महिलांना संदेश आहे, पालकांना संदेश आहे की आपली मुलगी वयात येते की ज्या वेळेस 12वीपर्यंत असतो 18 वय असतो, वया झालेल्या मुलीवर ती मोबाईलवर काय बोलते, घरी आल्यानंतरचा मोबाईल चेक करणं, ह्या गोष्टी आपल्या पॅरेंटनी म्हणजे आपल्या पालकांनी हे बघणं गरजेचं आहे. त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस हे असे जे काही प्रकार घडतात ते उघडकीस येतील. आणि म्हणून आम्ही आव्हान करतो, या ठिकाणी कुठलाही राजकीय ही परिस्थिती नाही. उरणचा जो प्रकार घडला, आज त्या ठिकाणी तो कुटुंब बघाल तर त्या कुटुंबामध्ये आजी 2 मुली लहान आहेत आणि तो कुटुंब खचलेला आहे. आणि जेव्हा असे प्रकार घडतात त्यावेळेस समाजाने एकत्रित येऊन या घटना होऊ नये यासाठी रस्त्यावर येऊन प्रबोधन करण्याची गरज आहे. उरणचा विषय बोलतोय की याच्यात नुसती फाशी नाही तर भर चौकात फाशी झाली पाहिजे, हा आमचा सगळ्या नागरिकांचा निर्णय झालेला आहे. ते आम्ही पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवलेला आहे. सेम आत्ता जिथे देखील नाव्याच्या आपल्या मुलीची आई इथे आहे, यांची पण इच्छा अशी आहे की त्या नराधमाला गावात त्यांची फेरी दिंड काढणं ही गरजेचं आहे. तर या 2 गोष्टी आमच्या प्रायोरिटीवर राहणार. केला तो अतिशय निंदनीय होता. खरं तर या सगळ्या महिलांना आणि सगळ्याच समाज बांधवांना मी एवढंच सांगू इच्छिते की आपण महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे आणि समाजामध्ये सामाजिक ऐक्य हे राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थाने जर आपण बघा जाती धर्म आणि हा जातीचा होता का त्या जातीचा होता का हा मुस्लिम होता तर पुजाऱ्याने सुद्धा आमच्या अक्षता मात्रेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण असंच सगळं जर घडत राहिलं, जाती धर्म आपण बाजूला ठेवून कुठेतरी सामाजिक ऐक्य म्हणून या घटना ज्या घडतात त्यांना कुठेतरी फाटा देण्याची खरं तर गरज आहे. आणि कुठलीही घटना घडत असेल तर महिलेने शांतपणे ती सहन न करता समाजापुढे आणली पाहिजे. समाज म्हणून सगळा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढं या निमित्ताने म्हणते. माझ्या दोन्ही बांधवांनी हा मुद्दा मांडला. सगळ्यात